नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. कालच्या व्हिडिओमध्ये बराचसा रिस्पॉन्स भेटला. काल जे काही माझे मित्रपरिवार होते किंवा जे काही वयस्कर नातेसंबंधातले विचारवंत व्यक्ती होते, त्यांनी बरंचसं सजेस्ट केलं की बाबा व्हिडिओ बनवतोय तर एक नंबर आहे. सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग. तर कालच्या विषयाच्या अनुसार करिअरबद्दल आपण जे काय बोललो होतो 2 गोष्टी, का करिअर कसं निवडावं, काय स्वतःचे गट्स वगैरे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच स्वतःचा करिअर निवडा. पण काय ना, त्यासाठी तेवढे पाल्य पण सुज्ञान पाहिजे आणि पालक पण सुज्ञान पाहिजे. आजचा आपला विषय असा असणार आहे, की बाबा पालकांनी मुलांसोबत कसं वागलं पाहिजे. चाललं काय माहिती आहे का, हल्लीच्या काळात जे काही आहे लहान मुलांचे आपण बघतोय समाजात आपल्या आसपास राहणाऱ्या, की बाबा चिड होते कुठेतरी कोणत्या एखाद्या कुटुंबातील एक म्हणजे कुठेतरी तो एक संस्काराचा भाग म्हणा किंवा घरच्यांचं त्यांच्याशी निगडीत असण्याचं, वागण्याचं जे काही कौशल्य आहे म्हणा, त्यात कुठेतरी पालक पण देखील कमी पडत आहे, हे मात्र नक्की. झालं काय माहिती आहे का, आजच्या या धावपळीच्या युगात आहे ना, पालकांना तेवढं आपल्या पाल्यांकडे लक्ष द्यायला तेवढा काय पुरेसा वेळ नाही आणि ह्या ज्या काही गोष्टी होत आहे, याचे परिणाम तुम्हाला दिसू लागले. आपण बोलता-बोलता सहज म्हणतो, की पोरांना वळण नाही राहिली, पोरं बिघडलेत, मग ऐकत नाही, घरातले लहान मुलं असतील, थोरा-मोठ्यांचा मान ठेवत नाहीत. याला कारणीभूत पालक पण तेवढेच आहे. कारण त्याचं मेन कारण म्हणजे असं, की बुवा ज्या ठिकाणी काही गोष्टींचं तुम्हाला वाटतंय का ह्या गोष्टी आपल्याला आत्मसात करायला पाहिजे किंवा तुम्ही तुमच्या पाल्यांपर्यंत सांगायला पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा का तुम्ही त्यांना कितपत देताय किंवा त्यांच्या विचारांना तुम्ही कितपत समजून घेताय हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. होतं काय माहिती आहे का, आजच्या धावपळीच्या काळात पुरेसा वेळ तुम्ही तुमच्या परिवाराला, लहान मुलांना किंवा घरातल्या मुलांना देऊ नाही शकत आणि न दिल्यामुळं काय होतं त्यांच्यावर कुठेतरी वेगळे संस्कार बिंबवले जात आहे. आजकाल टीव्हीच्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांना जे पाहिजे ते घेत आहे. शेवटी लहान मुलं म्हणजे काय एक प्रकारची कोरीपाटी आणि त्या पाटीवर जे कोरायचं ते आपण कोरायचं का सोशल मीडिया कोरणार आहे, हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं संस्कार घरातले करताना लहान मुलांच्या गोष्टी असेल त्यांना तुम्ही समजून घ्या. त्यांच्या जवळ बसा, थोडासा वेळ द्या. त्यांच्या आवडी समजून घ्या. प्लस राहिलं त्याबद्दल त्यांचे विचार ऐका. उगीच चिडचिडपणाचं त्यांचं आपण सहज बोलून जातो, की लहान मुलं ऐकत नाही, हे करत नाही, ते करत नाही. शेवटी ह्या गोष्टी ना तुमच्याच हातात आहे. त्यांना सुधरवणं, त्यांना वळण लावणं एक प्रकारचं आणि झालेलं काय आहे, आज त्या गोष्टीकडे बऱ्याच लोकांचा कल कमी आहे. सोशल मीडियावर सगळेच ॲक्टिव्ह आहे. आई-वडील मोबाईल बघताय, मुलं मोबाईल बघताय, टीव्ही पण बघताय. या सगळ्यांचा इम्पॅक्ट कुठं होतोय माहिती आहे का? कुठेतरी संस्काराच्या ज्या कॅटेगरीत आहे तिथं आपण आपली भारतीय संस्कृती आता मागं पडायला लागलेली आहे. तरी त्या तुलनेत आहे ना, शहरापेक्षा गावाकडं अजून त्याचा असं बराचसा फरक आहे. गावाकडची मुलं शेवटी अजून आहे त्या कॅटेगरीमध्ये का कुठेतरी आज कोणाच्या तरी दबावाखाली का होईना थोरा-मोठ्यांना मान देतात. पण याच्यात देखील बदल होऊ नये म्हणून माझा एक आजचा व्हिडिओ त्यासाठी होता. सरांनी पण सजेस्ट केलं होतं, की या गोष्टीवर एक व्हिडिओ बनवा बाबा म्हणे सर. तर त्याच्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा असा, की सुरुवातच आपल्यापासून व्हायला पाहिजे. आपल्या घरापासून व्हायला पाहिजे. पालकांनी त्यांच्या आवडी समजून घ्या. आदर, मान-सन्मान द्या. एक विशिष्ट ओळख असल्याची त्यांची त्यांना जाणीव करून द्या. या गोष्टी ज्यावेळेस त्यांच्या आचरणात येणार आहे किंवा त्यांच्या आकलनात येणार आहे, की आई-वडिलांच्या नजरेत आपण काय आहोत, काय नाही. तर आपल्याला वागणूक कशी मिळते, घरच्यांचे संस्कार कसे आहेत, थोरांमोठ्यांसोबत तुम्ही कसं वागलं पाहिजे किंवा कसे काय संस्कार तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे संस्कार असणार आहे लेकराबाळावर त्याच पद्धतीने तुमची पुढली पिढी घडणार आहे आणि खरं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही काळाची गरज आहे. काळाच्या गरजेनुसार आज जो काही व्हिडिओ बनवण्याचा मला सरांनी एक छोटासा सल्ला दिला सर त्याबद्दल तुमचं खरंच मनःपूर्वक आभार. कारण की काय होतंय ना, का ह्या गोष्टी कुठेतरी लोप पावत चाललेल्या आहे. आज कुठेही बघा तुम्ही अ, थोरामोठ्यांबद्दल एवढं काही त्यांना सिरियसनेस वाटत नाही. आज सहजासहजी पोरं हलक्यात घेत आहे गोष्टी. तर एक काळ आपला होता, की बाबा ज्यावेळेस सर चौकात जरी दिसले, तर त्या चौकात न थांबणं किंवा आजूबाजूला कुठं आले तरी भीतीनं आपण घरी पळून येत होतो. त्याचं मुळात एक कारणच ते होतं, की ह्या गोष्टीला आपण कुठेतरी एक मान-सन्मान होता, एक दर्जा होता. आज ते राहिलेलं नाही. आज सर अन् विद्यार्थी सोबतच हॉटेलमध्ये चहा प्यायला दिसतायत. ठीक आहे, काळानुसार बदल आहे, पण त्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान हा कमी होता कामा नये याची नक्की सगळ्यांनी नोंद घ्या. आणि राहिला विषय काय आहे, की आवडी आपल्या मुलांच्या आवडी त्यांच्या जे काही गरजा आहे, दैनंदिन ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही त्यांना समजून घेण्यासाठी थोडासा तुमच्या धावपळीच्या जीवनातून वेळ द्या. वेळ दिला तरच आहे. नाहीतर भविष्यात अशी वेळ यायला नको, पैसा खूप कमवला, पण त्याला संस्कार नसल्या कारणाने त्या फॅमिलीत एकत्रीकरण नाही राहिलं किंवा त्यांच्यात एक सामाजिक
जे काय सामंजस्यपणा ज्याला आपण म्हणतो तो राहिला नाही. ह्या गोष्टीची जी पोकळी आहे, ही भविष्यात आपल्याला जाणवायला नको, म्हणून या गोष्टीसाठी आजचा व्हिडिओ होता. आणि सगळ्यात सांगण्याचा परत एक उद्देश काय, का थोडासा तुम्ही लक्ष द्या, थोडासा वेळ द्या. त्यांना काय हवं आहे, काय नाही, त्यांच्या आवडी जपा. प्लस राहिला अजून विषय त्यांच्याजवळ थोडासा वेळ द्या, स्पेंड करा. धावपळीच्या जीवनातून तुम्ही वेळ काढून त्यांच्याजवळ बसा, त्यांच्या गरजा विचारा. त्यांना मान-सन्मान द्या, आदराने विचारा. उगाच रागवून, चिडवून ह्या गोष्टी सुटणार नाही. प्रेमाने जे काही प्रश्न सुटणार आहे, ते सुटणार आहे. त्यासाठी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, या गोष्टीवर मला काय बोलायचं ते तुम्हाला कळलंच असेल. आणि हे जे काही नवनवीन आपण व्हिडिओ सोडतोय, आता जरी म्हणजे बऱ्यापैकी रिस्पॉन्स भेटला लोकांचा. जवळपास 71-72 सबस्क्रायबर जवळपास झालेत आपले, एवढ्या 2-3 व्हिडिओतच. आणि लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला होता. वैयक्तिकरित्या बऱ्याच जणांनी मला कॉल करून सांगितलं, की थोडंसं आय कॉन्टॅक्ट ठेवा बोलण्याचा आणि पहिली गोष्ट माईक घ्या म्हणे तुम्ही. मग तर ह्या गोष्टी हळूहळू आपण डेव्हलपमेंट करतोय. त्याबद्दल काही शंका नाही. आणि अजून काही चुका सापडत असतील माझ्याबद्दल, बोलण्यातून काही येत असेल किंवा चुकीचा फ्लो असेल, तर मला नक्कीच कळवत चला. तुमचा फीडबॅक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि ह्याच अशाच नवनवीन गोष्टी आपल्याला जे काही सांगायचे आहेत, प्रत्येक दिवशी एक माझा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न राहील धावपळीच्या जीवनातून. तरी व्हिडिओ आवडल्यास, नाही आवडल्यास नक्की सांगत चला. काय होतंय, तुमचा फीडबॅक माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. आणि ह्याच गोष्टीवरती आपण काम करत प्रत्येक दिवशीच एक व्हिडिओ राहणार आहे. त्याबद्दल एक तुम्हाला एक सांगायचं, किंवा तुम्हाला जे काही कंटेंट लागत असेल किंवा कोणाचा काही प्रश्न असेल, तर तो विचारत चाला. त्याच्यावरतीच आपण कंटेंट बनवत जाऊ. कारण की सोपं नाही प्रत्येक दिवशी एक नवीन कंटेंट आणणं आणि त्यावर बोलणं. मी इथं काही स्क्रिप्ट वगैरे लिहित नाही. जी काय ऑन टाईम डिलिव्हरी असते बोलण्याची, तीच माझ्याकडून तुम्हाला मिळत जाईल. त्याच्यामुळं चुका जरी होत असतील एखाद्या व्हिडिओत, तर थोड्याशा पदरात घ्या. हळू सवय होईल. आजचा विषय असा होता, आज थोडासा नर्वस आहे मी व्हिडिओ बनवण्यात, कारण की आज जुन्या वर्गाचे आमचे मित्र श्यामवंदार यांच्या वीटभट्टीवर आलेलो होतो. तर तिकडली सगळी पब्लिक बघताय. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओत जास्त काही मला बोलावं नाही वाटलं. तरी जेवढं काही 2 शब्द मला सांगायचे होते महत्त्वाचे, की आजच्या तरुण पिढीवर जे काही तरुण पिढी म्हणा किंवा घरातल्या लहान मुलावर जे काही संस्कार होणार आहे, हे योग्य प्रकारे घडलेच पाहिजे. कारण हीच पिढी आपल्यासाठी भविष्याची पिढी राहणार आहे. आणि ह्याच पिढीकडून जे काही समाजाला, भारतीय संस्कृतीला जपण्याचे जे काही नैतिक मूल्य आहे, ते आपण जोपासले पाहिजे. आणि ह्या गोष्टी झाल्या तरच भारतीय संस्कृती अशी शेवटपर्यंत टिकणार आहे. तर त्यासाठी सगळ्यांना महत्त्वाची विनंती आहे, की ह्या गोष्टीसाठी थोडासा वेळ द्या. या व्हिडिओवरती थोडासा विचार करा. मला काय सांगायचं आहे, तोडक्या-मोडक्या भाषेत मी काय तुम्हाला 2 शब्द सांगितले असेल, तर ते तुम्ही समजून घ्या तुमच्या पद्धतीनं. धन्यवाद परत एकदा सर्वांना. शुभ सकाळ.